हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? बऱ्या आहात ना? तर मी आता त्या पूनमबाईचा व्हिडिओ बघितला. तर मी तिला ती कमेंटमध्ये लिहिलं होतं काहीतरी तिकडे. हो, खरोखरच बरोबरच लिहिलं होतं मी तिला. काही चुकीचं लिहिलेलं नव्हतं. आहे ती ती ते आहेच. कारण माहिती आहे का, तिचं एवढं छान घर तिने बांधलंय, लोकांना उल्लू करून बरं का. लोकांना उल्लू करून YouTubeमध्ये एवढं छान घर बांधलं. झोपडीमध्ये राहणारी बाई बाई आज महलामध्ये राहते. तर हे सगळं खोटे फसवेगिरी करूनच हा पैसा आलेला आहे आणि तो काही टिकत नाही बरं का. हा पैसा ना, हे घर टिकत नाही कधी पण. असं लोकांना उल्लू करून जे पैसे कमवलेलं असतं आणि लोकांना शिव्या श्रापा देऊन ठेवलेलं असतं ना, हे घर आहे ना, कोसळतंच मैत्रिणींनो. असं नाही तर तसं. बघा मी आज सांगितलंय ना, ते लक्षात ठेवा, की तिच्या घरात राहते ना, हे घर तिला कधीही सुखात नाही ठेवणार मैत्रिणींनो. कारण लोकांना पब्लिकला उल्लू करून हे घर बांधलेलं आहे. तुम्हाला माहीतच असेल, की काही दिवसा अगोदर ह्यांच्या घरामध्ये एवढा ड्रामा झाला होता आणि हा ड्रामा जो आहे ह्या लोकांनी हा सगळा रचलेला प्लॅन आहे मैत्रिणींनो. एकीकडे एका भावाचं लग्न होताना तिथे गुंडे लोक आले, त्यांनी मारलं म्हणे. पहिल्या एका भावाची बायको पळून गेली म्हणे आणि नंतर परत आली म्हणे. दुसऱ्या भावाची बायको ह्या कंटाळून गेली म्हणे. ती अजूनच नाही आली म्हणे आणि तो रडतो म्हणे. रडतो आणि त्याच्यात त्यांची म्हातारी आई ती तर आणखी नाटकी आहे. पागल आहे पागल. ये पागल आहे, पागल आहे, पागल आहे. तर हे पागल खानदानची पागल लोकं, हे लोकं हेच आहे जे मी तिथे कमेंटमध्ये दिलं होतं ना, तेच आहे. तर मी तर एका प्रश्न म्हणजे ह्याच्यात तिला कमेंट केली होती आणि ती कमेंट बघ तिने 2 कमेंट काय केल्या, व्हिडिओ टाकल्या. तर मला एवढं सांगायचं आहे, की जे तुम्हाला बोललेली आहे, ते सगळं तुला रिटर्न आहे. ठीक आहे ना? तर बघ तुझे दिवस आता बघ तुला जीवनामध्ये किती प्रॉब्लेम येतील बघ. कारण तुझ्या एवढ्या घरामध्ये तू आता रिनोव्हेशन केलं होतं ना तू, त्या घरामध्ये बसून तू शिव्या दिल्या ना, तुला सुख आहे का गं? तुला काही सुख आहे? नवरा आहे काय तो? हड्डी का दुकान. तू कशी झाली आहे? सांडसारखी. तर खातच राहा, बघतच राहा. एक दिवस तुझा नवरा तुला बरोबर करेल. किंवा बघ तू मी सांगते, तुला तुझी अवकात तुझा नवराच दाखवेल. आणि जे तुम्ही खोटं-खोटं करत आहेत ना, ते एकदा खरं होईल बरं का. जे तुम्ही आता खोटं-खोटं दाखवत आहेत ना पब्लिकला, की माझ्या नवऱ्याने भांडलं, माझ्या नवऱ्याने मला मारलं, तर हे सगळं खरं होणार आहे. बघ, लिहून ठेव. तू TikTokमध्ये फेमस झाली होती ना? TikTokमध्ये तू फेमस झाली होती ना? आता हे YouTubeच तुला खाली उतरवणार आहे. बघ, YouTubeची पब्लिकच तुला खाली उतरवणार आहे आणि तुझा माज तर उतरायलाच पाहिजे. तर ह्या बाई एवढी निर्लज्ज बाई आहे ना मैत्रिणीने ही पूनम, एवढी निर्लज्ज आहे. कोणी येऊन दे, ही निर्लज्जची निर्लज्जी राहणार आहे. ठीक आहे ना? माझं भगुल हाय असं कोण ह्या बाईने व्हिडिओ कोण ही फेमस झाली होती ना, तर त्या झोपडीमध्ये फेमस झाली होती. तेव्हाची ती पूनम वेगळी होती, आताची ही पूनम वेगळी आहे. आणि ह्या लोकांनी यूट्यूबमध्ये हे जे केलेलं आहे ना भांडणं, हे सगळं ही सगळी भांडणं हे प्लॅन्ड होते मैत्रिणीनो. पब्लिक मला माझं एकटीचं तोंड बंद करणार का तू? नाही ना? खाली पब्लिक आहेत. त्यांनी तुझे ना भजन, आरती, पूजा सगळं केलेलं आहे बघ. त्यांना उत्तर दे बस तू. मला उत्तर दिलं, तुझ्या उत्तरला मी उत्तर दिलं. कारण तू ते आहेच. जे मी कमेंटमध्ये लिहिलं होतं ना, ते तू काय आहे? तू आहे म्हणजे आहे. ठीक आहे ना? आणि तुला एक दिवस जे हे सगळी नाटकं केली होती ना खोटं, हे एकदम महाराग पडणार आहे. महारागात पडणार आहे आणि हे तुला उलटून पडणार आहे बघ. लिहून ठेव. निर्लज्ज बाई, थर्ड क्लास बाई. ठीक आहे ना? तर बघा मैत्रिणीनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एवढ्या मोठ्या घरात, हे देवा, एवढं छान घरामध्ये बसून तिने शिव्या मारल्या. डोंगर कोसळणार आहे तुझ्यावर मोठा. एवढा मोठा डोंगर कोसळणार आहे ना, कोणीच नसणार तुझ्याजवळ. लिहून ठेव, लिहून ठेव बरं का. लिहून ठेव. तर चला मैत्रिणींनो, बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट नक्की करा, शेअर पण करा. हिचा माज उतरायलाच पाहिजे. कारण हे लोक आहे ना फक्त डॉलरचे भुकेलेले आहेत.
आणि डॉलरसाठी ना पागलसारखे करत आहे ते. कारण ही बाई टिकटॉकला वेगळीच होती बरं का. टिकटॉकला पण ही बाई अशीच होती आणि आता यूट्यूबमध्ये आणखी थर्ड क्लास झालेली आहे. ह्यांना माहिती आहे की भांडणं दाखवली ना यूट्यूबमध्ये तर पैसा येतो. ह्या बाईचा माज उतरायलाच पाहिजे मैत्रिणी. तुम्ही काही करा, हिला एवढी अशा कमेंट करा ना या बाईला, तुम्ही एवढ्या कमेंट करा की हिने ते तिचे जे जे आहेत नको असलेले व्हिडिओ तिने केलेले आहेत ते तिने डिलीट करायलाच पाहिजे. एवढे घाण कमेंट केले आहेत त्या बाईने. मी तर एकाच याच्यामध्ये लिहिलं होतं तिला, पण तिने एवढं घाण बोलली ना मला. वेट अँड वॉच. तुझ्यावर तर पडणारच आहे. जे मी तुम्हाला बोललेली ना ते तुझ्यावर परतणार आहे बघ. 101. आजच मी त्याच्यावर स्टार्ट करते काम. ठीक आहे ना. बघ 4 दिवसामध्ये तुला कळेल. किती? 4 दिवसामध्ये. चला बाय बाय.